पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नाही. रुबाब हा जगण्यात असला पाहिजे, वागण्यात नाही. आयुष्याची प्रत्येक घडी आपल्या मनासारखी बसत नसते. प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते. ती कुणालाच चुकली नाही. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती. चुकांवर सारखं पांघरून घालत राहिलं की एके दिवशी चुका एवढ्या मोठ्या होतात की पांघरून तोकडं पडतं. आपणच केलेल्या कर्माची भीती असते, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का दिसते. पण पाप तर विचारात असतं, शरीरात नाही. आणि गंगा तर शरीर धुते, विचार नाही. कर्म एक रेस्टॉरंट आहे, जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. कोणाच्याही बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत. तुम्ही कितीही चांगले राहा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचंच समजणार. कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते, दृष्टी कोणाचे नाही. अक्कलशून्य माणसे दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यात सदैव आघाडीवर असतात. कारण निंदा करणे ही एकच गोष्ट अशी आहे की त्यासाठी अक्कल लागत नाही. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचं, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. जेव्हा तुम्ही एखाद्याचे जीवन खोट्याने उद्ध्वस्त करता, तेव्हा ते व्याजाने घेतलेल्या कर्जाप्रमाणे व्याजासह तुमच्याकडे परत येते. आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही. कारण कांद्याला कितीही प्रेमाने कापलं तरी तो अश्रूच देत असतो. रोज नव्याने स्वतःला आवरायचं, सावरायचं, मनवायचं, हसवायचं आणि आयुष्य जगत राहायचं. आयुष्यात लोकांना गमवायला घाबरू नका, कारण जाणाऱ्याला फक्त निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला मनापासून इच्छा लागते. जीवन सर्वांसाठी सारखंच आहे. फरक एवढाच असतो, कोणी मनासारखं जगत असतो तर कोणी दुसऱ्याचं मन जपून जगत असतो. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे. मदत ही खूप महाग गोष्ट आहे. याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका, कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात. खूप राग येतो ना, जेव्हा आपण त्या व्यक्तीची सर्वात जास्त काळजी करतो आणि तीच व्यक्ती आपल्यासोबत रूडली वागते. चुका दाखवून देण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं. ज्यांना आपल्या असण्या किंवा नसण्याचा काहीच फरक पडत नाही, त्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या तरी काय फरक पडणार. आयुष्यात नेहमी दोन व्यक्तींपासून सावध राहा, बिझी आणि गर्विष्ठ. कारण बिझी लोक त्यांच्या मर्जीनुसार बोलणार, तर गर्विष्ठ लोक त्यांच्या मतलबानुसार आठवण काढणार. चांगल्या माणसामध्ये एक वाईट सवय असते, तो सर्वांना चांगले समजतो आणि कायम अडचणीत येतो. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. एखाद्याकडून अपेक्षाभंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा, कारण समोरच्याकडून अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केली होती. आधार आणि उधार
दोघांनाही धार असते, जी गरज संपल्यावर देणाऱ्यालाच कापते. आपले हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते. तेथून महाभारताची सुरुवात होते. आणि जेव्हा आपले हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते, तेथून रामायणाची सुरुवात होते. सोनं अंगावर घेतलं म्हणून माणूस मौल्यवान होतो असं नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात आणि विचारात नक्कीच असायला हवी. कधीतरी स्वतःलाच कॉल करून पहा. तो बिझी लागेल, कारण आपल्याकडे सगळ्यांसाठी टाईम असतो, पण स्वतःसाठी आपण नेहमीच बिझी असतो. श्री स्वामी समर्थ.